वेलकम टू पिंशू किचन। आज आपण छान ज्वारीच्या पिठाचा पेपर डोसा कुरकुरीत असा बघणार आहोत आणि जाळीदारसुद्धा। आणि लहान मुलं ज्वारीची भाकरी खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी हे स्पेशल आहे आणि खूप आवडीनं खातात। बघा किती छान जाळीदार झालेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा आहे। आवाज बघू शकता तुम्ही, कुरकुरीत आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी मी नॉर्मल रोजचं भाकरी जे बनवते ते ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। लहान मुलं भाकरी खात नाहीत, त्यांच्यासाठी हे खूप छान पदार्थ आहे, कुरकुरीत पेपर डोसा जाळीदार। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तिखट आवडीनुसार, हळद, जिरे अख्खं, जिरं अख्खं टाकलं तरी पण जिरेपूड टाकली मी अर्धा चमचा, चव छान येते। तीळ टाकले 2 चमचा, चवीनुसार मीठ। तीळ आवर्जून टाका, खायला खूप खमंग लागतात। बारीक चॉप केलेला कांदा, बारीक कापलेली पालक, याच्याऐवजी तुम्ही कुठलीही भाज्या टाकू शकता, आणि कोथिंबीर बारीक कापलेली। आता हे सर्व इन्ग्रेडियंट काय करायचे आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचे कोरडेच, छान मिक्स होतात। आणि पाणी टाकूया। त्याच वाटीने घेतलेली 1 वाटी, सुरुवातीला 1 वाटी टाकलेलं आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं। 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। छान मिक्स करून असं एकजीव असं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे गुठळ्या पकडणार नाही। बघा छान मिक्स झालेला आहे। कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला। आता आपण झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिट। तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 मिनिटही ठेवलं चालते। बघा आता मी 20 मिनिटांनी काढलेलं आहे, ते छान मुरलेलं आहे आपलं आता बॅटर हे। आता इथे मी डोशाचा तवा घेतलेला आहे आणि त्याला छान ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे। डोशाच्या ताव्यावरच तुम्ही ज्वारीचे पेपर डोसा बनवू शकता। बघा एवढं पतलं बॅटर आहे मी टाकलेलं तुम्हाला। गॅसचा पॉवर हा फुलच ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं डोसा बनवताना। राहिलेलंही आपल्या बाजूला पडते ते, आणि जिथे थोडं थोडं राहिलेलं आहे तिथं टाकायचं। आणि चारी बाजूने तेल सोडून घेतलेलं आहे आणि वरसुद्धा टाकलेलं आहे, आणि मुलं खूप आवडीनं खातात। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, भरपूर टिप्स सांगणार आहे। ज्वारीला आपल्या कस नसते आणि चिकटपणा नसते, त्यामुळे डोशाच्या ताव्यावरच तुम्ही हे पेपर डोसे बनवा, ही एक महत्त्वाची टीप आहे। बघा किती अलगद तेल टाकलं की कडा अशा सोडून घ्यायच्या चारही बाजूनी सुरुवातीला, अशा बघा चौकून कडा काढून घ्यायच्या। आणि वरचा भाग ड्राय होत नाही ना तोपर्यंत पलटायचं नाही। वाव किती छान गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं, क्रिस्पी होतो आणि छान जाळीदार झालेला आहे। आणि तुम्हाला क्रिस्पी पाहिजे नसेल तर तुम्ही एका साईडनं भाजून घेऊ शकता, पण क्रिस्पी छान लागतो पेपर डोसा। आता पुन्हा तेल सोडून देऊया खालच्या साईडला। वरचा भाग ड्राय झाल्याशिवाय डोसा पलटायचा नाही। आणि आता दुसरा डोसा मी टाकून दाखवत तुम्हाला, एक तयार झालेला आहे आपला। पुन्हा तेल लावून घेतलेलं आहे ब्रशने, आणि बघा अशा प्रकारे टाकायचं आहे। जिथे जास्त पडलं ना तिथे साईडनं असं पहिलून घ्यायचं आहे। बघा किती छान आपला डोसा तयार होत आहे, जाळीदार आणि ज्वारीचा पेपर डोसा। नाही याच्यात सोडा वापरलेला आहे, नाही आपण रवा टाकलेला आहे, नाही गव्हाचं पीठ, फक्त ज्वारीचा पौष्टिक असा आपण डोसा तयार केलेला आहे। चारी बाजूनी मी उलटण्याने तेल टाकून घेत आहे। वरचा भाग ड्राय झाला कीच पलटायचा आहे, आपोआप कडा सुटतात त्याच्या। 2 ते 3 मिनिटात ड्राय होते। आणि बघा असं तावा आहे ना, आपल्याला पॅन हे सरकून घ्यायचं आहे, कारण साईडनं आपला गॅसचा पॉवर हे पुरत नाही। आणि डोसा टाकताना गॅसचा पॉवर हा फुलच ठेवायचा आहे। अशा प्रकारे कडा सोडून घ्यायच्या आहे। बघा किती इझिली निघत आहे ते। मस्त आपला डोसा जाळीदार तयार झालेला आहे, सर्वांनाच आवडेल असा। बस आता हे 2 ते 3 मिनिट शेकून घेऊया, आणि साईडला काढलेले बघा मी बनवून घेतलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते, आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड कराल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील।
आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट करून सांगा. बघा आपला जाळीदार ज्वारीच्या पिठाचा छान पेपर डोसा हा आपला कुरकुरीत तयार झालेला आहे. लहान मोठे घरातले सर्वच जण आवडीनं खातात. खूप क्रंचीपणा येते या डोशातली बनवण्यात आणि सोडा इनो आपल्याला कशाचाच वापर करायची काहीही आवश्यकता नाही आहे. बघा आवाज बघू शकता किती येत आहे. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. बघा आता किती छान आपले डोसे तयार झालेले आहे. ज्वारीच्या पिठाचे जे आपण रोजच्या भाकरीचं पीठ राहते ना त्याच्यापासून मी कुरकुरीत आणि असे डोसे तयार केलेले आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला इथं डोशाचा तवा वापरायचा आहे आणि तुम्ही याच्यातनी कोणत्याही प्रकारच्या भाज्याचा उपयोग करू शकता आणि घरातले लहान मोठे सर्वांनाच आवडते. आणि मी तिथे दह्याला तडका दिलेला आहे आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. आणि तुम्हाला नारळाची चटणी बघायची असेल तर माझ्या चॅनेलवर आहे, व्हिजिट द्या. आणि त्याच्यावर आवाज बघितला तुम्ही किती क्रंची झालेला आहे. वा काय छान लागतं आहे, खूपच छान टेस्टी झालेला आहे. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.